हे सगळे पार्किंगची जी व्यवस्था आपण केलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिपल एंट्रन्सेस आणि मल्टिपल एक्झिट देणं आवश्यक आहे। मग त्यांची आंघोळीची वगैरे काय व्यवस्था राहील? यावल तालुक्यातील पाडळसा अकलूद शिवार इथं सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी दररोज लाखो नागरिक शिवमहापुराण कथास्थळी येत असल्याचं दिसून येत आहे। आयोजन समिती व जिल्हा प्रशासनानं सुनियोजनार्थ जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेतली। बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्कामी थांबणाऱ्या हजारो भाविकांच्या अंघोळीची व्यवस्था केली आहे का असा सवाल आयोजकांना केला होता। तसेच अंघोळीसाठी जर भाविक तापी नदी काठावर जाऊ नये या दृष्टीनं नदीच्या दोन्ही बाजूने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रीन शेडनेट लावण्यासंदर्भात आदेश देत तापी नदीवर अंघोळीत जाण्यापासून रोखण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना आयोजकांना केल्या होत्या। मात्र आयोजकांकडून जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचनेला खो देत त्या संदर्भात कोणतीही उपाययोजना केली नसल्याचं दृश्यातून स्पष्ट दिसत आहे। आयोजकांनी या ठिकाणी सूचना देऊनही बॅरिकेड्स न लावल्यानं भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय।